शब्दाशिवाय असणारं नातं म्हणजेच ईश्वराशी नातं होय. कारण आपण जे डोळ्यातून बोलतो ते ईश्वराला कळत असतं. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आजकाल माझी जी सकाळची सुरुवात होते ती विठ्ठलाची जी फ्रेम आहे तिथूनच होत असते आणि खूप प्रसन्न दिवस जातो. आज होती संकष्टी चतुर्थी, तर प्रसन्न अशी देवपूजा सुद्धा करून घेतली आणि मला फुलं सुद्धा आहोंनी भरपूर आणून दिलेली होती. काही माझ्या घरच्या झाडांची सुद्धा होती. नक्कीच तो सुद्धा व्हिडिओ बघा, की माझ्या झाडांना किती सारे फुलं लागलेले आहे. तर आज संकष्टी चतुर्थी म्हटल्यावर सगळ्यांना ना उपवासच होता. खरं तर मुलांना नसतो, पण आमच्यासोबत मुलांना सुद्धा असतो. तर इथे मी ड्रॅगन फ्रूट खाते दुपारच्या वेळेमध्ये, थोडीशी एनर्जी यावी म्हणून आणि मुलांना सुद्धा खूप जास्त आवडतं. तर बघा, सगळ्यात जास्त एनर्जी जी मिळते ना, ते केळ आणि दुधापासून मिळते. तर इथे मी मस्त शिकरण बनवून घेतलं केळाचं. त्यानंतर बघा, दुपारच्या वेळेमध्ये मी जो साबुदाणा असतो ना, तो तळून खाल्लेला होता. तर लवकरच इथे 4 वाजता स्वयंपाकाला लागलेले आहे. तर इथे बनवती मसाल्याची भाजी आणि एकीकडे भात लावलेला होता. कणिकसुद्धा मळून मस्त पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. तर बघा, रस्सा किती छान आणि टेस्टीसुद्धा झालेला होता. तर इथे पूजासुद्धा करून घेते. संध्याकाळची आरती, मोदक वगैरे केला. असा होता माझा आजचा दिवस. तर नक्कीच तुम्हाला मिनी ब्लॉग आवडला असेल, तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रसन्न अशी आरतीसुद्धा केलेली होती. तर तुम्हाला कसं